गोवा म्हटलं की आपल्या डोक्यात येतं बीचेस, क्लब हाऊस, चर्चेस. पण मला इथं आल्यानंतर एक गोष्ट समजली, ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे एक मंदिर बांधलं आहे. जर तुम्हाला हे मंदिर माहिती नसेल तर ही रील तुमच्यासाठी. तर ओल्ड गोव्याच्या मागच्या बाजूने एक फेरी जाते. ही फेरी जाते दिवार बेटावरती आणि या फेरीसाठी आपल्याला पैसे पण द्यायला लागत नाहीत. मी आलो दिवार बेटावरती. दिवार बेटावरून मला जायचं होतं पोरणे तीर्थावरती. पोरणे तीर्थाला जात असताना वाटेत महाराजांचा पुतळा दिसला. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. इथं आलो पोरणे तीर्थावर. इथल्या प्राचीन कुंड दगडात कोरलेली ही मंदिरे पाहून खूप भारी वाटलं. इथं एक बोर्ड लिहिला होता. त्या बोर्डावर लिहिलं होतं की ही जागा सप्तकोटेश्वर मंदिराची आहे. इथं असं सांगितलं जातं की सप्तकोटेश्वराचं या जागी हे मेन मंदिर होतं. पुढे सुलतानांच्या आक्रमणात ते उद्ध्वस्त झालं. पुढे विजयनगराच्या साम्राज्यात परत त्याची स्थापना झाली, पण पोर्तुगीजांनी हे पुन्हा उद्ध्वस्त केले. त्यानंतर स्थानिक लोकांनी ही पिंड दुसरीकडे लपवली, ते म्हणजे नार्वेगाव, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा त्या मंदिराची स्थापना केली. त्यासाठी पुन्हा फेरी घेतली आणि पुढे निघालो आणि 2 फेरीचा टप्पा पार करत फायनली पोहोचलो सप्तकोटीश्वराच्या मंदिरात. मंदिराचा परिसर हा बाहेरून एकदम शांत वाटत होता. मंदिरामध्ये आत आलो. आत आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर नजर वरती गेल्यावर एक शिलालेख दिसला. तो लेख होता मंदिर बांधणीचा. नंतर पुढे मंदिरात गेलो, देवाचं दर्शन घेतलं आणि जरा पाठीमागे गेलो असताना समजलं की हे मंदिर एका दगडावरच बांधलेलं आहे आणि ही भिंत त्या काळची जुनी भिंत असावी. तुम्ही जर गोव्यात आलात तर आपल्या महाराजांनी बांधलेलं हे मंदिर बघायला विसरू नका. अशाच काही गोष्टींच्या माहितीसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.